नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये. आज आपण संहिता अध्ययन 2 म्हणजेच चरक संहितेचा पेपर कसा प्रेझेंट केला पाहिजे ते पाहणार आहोत. कारण की पेपर प्रेझेंटेशन खूप जास्त महत्त्वाचं आहे. जरी एखाद्या वेळी तुमचं हँडरायटिंग चांगलं नसलं तरी चालेल, परंतु तुम्हाला पेपर प्रेझेंट करता आला पाहिजे. पेपर प्रेझेंट केल्याने तुमचे जास्तीत जास्त मार्क तुम्हाला मिळण्यासाठी मदत होईल. कारण की काही मुलं काय करतात, काही जण खूपच छोटं अक्षर काढतात किंवा काही जण खूपच मोठं अक्षर काढतात किंवा काही जण काय करतात, एक पॅराग्राफ लिहिल्यासारखं आन्सर लिहितात. परंतु आपल्याला अशा चुका टाळायच्या आहेत. आपल्याला पेपर कसा प्रेझेंट करायचा आहे हे पाहायचं आहे. तर त्यामध्ये आपल्याला चरक संहितेचा पेपर कशा पद्धतीने प्रेझेंट केला पाहिजे, आयडियल प्रेझेंटेशन आज आपल्याला पाहायचं आहे. तर सुरुवातीला बघूया आपण यामध्ये एमसीक्यू लिहिताना काय चूक नाही केली पाहिजे. एमसीक्यू लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, की आपल्याला पूर्ण ऑप्शन सोबत लिहायचं आहे, न की फक्त ए किंवा बी किंवा सी लिहायचं. एमसीक्यूच्या समोर म्हणजे ए जर ऑप्शन असेल तर ए च्या समोर जे काही शब्द असेल तो पूर्ण लिहायचा आहे. जसं की फॉर एक्झाम्पल क्वेश्चन असेल तुम्हाला, की त्रयस्थ स्तंभामध्ये कशाचा समावेश होत नाही, खालीलपैकी कशाचा समावेश त्रयस्थ स्तंभामध्ये होत नाही. तर निद्रा, आहार, ब्रह्मचर्य आणि खाली मन आहे. तर मग ऑप्शन डी करेक्ट आन्सर आहे. आपल्याला माहिती आहे ऑप्शन डी आहे. तर डीच्या समोर मन सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. अशा पद्धतीने पूर्ण ऑप्शन त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे, हे एमसीक्यू साठी. त्यानंतर आता एसीक्यू आहे. तर एसीक्यू साठी आपल्याला काय काय गोष्टी लिहायच्या आहेत. जसे की आता तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे एसीक्यू, आहार परिणामकार भाव लिहा. तर आहार परिणामकार भाव लिहा म्हणल्यानंतर आपण काय करायला पाहिजे आयडियली, तर सुरुवातीला त्याची व्याख्या लिहायला पाहिजे. आहार परिणामकार भाव कशाला म्हणतात, त्याची व्याख्या काय आहे. तर व्याख्याला आपण एक बॉक्स करायचा, त्याच्या पुढे व्याख्या लिहायची. जसे की आहाराचे योग्य पचन, रूपांतर व धातू पोषण करणाऱ्या घटकांना आपण काय म्हणतो, आहार परिणामकार भाव म्हणतो. तरी त्याची व्याख्या झाली. त्यानंतर त्याबद्दल तुम्हाला एखादा श्लोक माहित असेल तर तो श्लोक तुम्हाला लिहायचा आहे. या श्लोकाला तुम्ही एक बॉक्स करू शकता आणि श्लोक लिहिताना डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये तो लिहायचा आहे. अशा पद्धतीने तत्र आहार परिणामकार भाव इमे भावा भवंती तद्यथा उष्मा वायू क्लेद स्नेह काल समयोगश्च इति. तर हे आहार परिणामकार भाव त्यांनी सांगितले. चरक शारीरस्थानमध्ये हा श्लोक त्यांनी दिलेला आहे. जरी तुम्हाला आता पूर्ण श्लोक आठवत नसेल, म्हणजे 6वा अध्याय 14वा श्लोक हे आठवत नसेल तरी नो प्रॉब्लेम, फक्त चरक शारीरस्थान लिहा तरी चालून जाईल. फक्त जो श्लोक लिहिणार असाल तर व्यवस्थित लिहायचा आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहायचा किंवा तुम्ही त्याला बॉक्स सुद्धा करू शकता. म्हणजे आपल्याला कोणताही क्वेश्चन आला तर पहिल्यांदा आपण त्याची व्याख्या लिहिली, त्याची डेफिनेशन काय, त्याची प्रस्तावना काय, त्याचं इंट्रोडक्शन काय, कशाबद्दल क्वेश्चन विचारला गेलेला आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर श्लोक लिहायचा आहे त्याबद्दलचा एखादा माहित असलेला. त्यानंतर मग अशी एखादी डायग्राम काढायची आहे. बघा, तुम्ही एक्झामिनरला जेवढं जास्त परेशान कराल तेवढे तुम्हाला कमी मार्क भेटणार आहेत. त्यांना जेवढे तुम्ही कमी परेशान करणार तेवढे तुम्हाला जास्त मार्क भेटणार आहे. म्हणजे परेशान करण्याचा तर सर आमचा उद्देश नसतो. परंतु काय होतं, की जे काही मुलं खूपच एखाद्या वेळेस बारीक अक्षर काढतात किंवा खूप मोठं अक्षर काढतात किंवा काही जण काय करतात, नुसतं पॅराग्राफ लिहिल्यासारखं बोर टाइप ते आन्सर लिहितात. त्यामुळे काय होतं, की एक्झामिनरची चिड होते, समजत नाही आणि त्यांना पण खूप सारे पेपर चेक करायला असतात आणि तुमचा पेपर कमीत कमी त्यांच्यासमोर 5 मिनिटं तरी राहणार असतो स्क्रीनवरती. तुम्ही कमी शब्दात जेवढं त्यांना सांगू शकाल जास्तीत जास्त गोष्टी, तेवढे तुम्हाला जास्त मार्क्स मिळणार आहे. तेवढे तुमचे आता वाचत बसणार नाही. जसं की आता ही डायग्राम आहे, आहार परिणामकार भाव. आता हे जे 6 भाव आहेत आपल्या आहार परिणामकारचे, या डायग्राममुळे काय होणार आहेत, आपल्या एक्झामिनरला लगेच स्पष्ट लक्षात येतील, की हे 6 भाव या पोराला माहिती आहे बाबा, की याला मार्क देण्याची म्हणजे याला मार्क आपण देऊ शकतो, या गोष्टी यांना माहिती आहे. त्यामुळे तो तुमचं पुढं वाचत बसणार नाही गोष्टी. ही चार्ट पाहूनच तुम्हाला मार्क तो देऊन टाकेल. त्याचबरोबर आपला श्लोक बघितला, व्याख्या बघितली, आपण एकदम व्यवस्थित सगळं सांगितलेलं आहे. तर हे डायग्राम आपण बघितल्यानंतर आपल्याला एक मुद्देसूद लिहायचा आहे. प्रत्येक मुद्दा, जसं की आता उष्मा आहे. उष्माबद्दल काय आहे? उष्मा म्हणजे जाठराग्नी आहे. तर हे आपल्याला लिहायचं. वायू म्हणजे काय? वायू अन्नाचे ग्रहण करते, वहन करते, विभाजन करते, पचन क्रियेस मदत करते. हे आपल्याला वायूबद्दल लिहायचे. क्लेद काय करतो? तर क्लेद अन्नाला आर्द्रता प्रदान करण्याचं काम करतो, मृदू व पाचनीय करण्याचं काम करतो. तर हे आपण क्लेद बद्दल लिहिलं. त्यानंतर आपण स्नेह बद्दल लिहायचंय. स्नेह काय? तर स्नेह अन्नाला ओलावा, मृदुता देण्याचं काम करतं. पचन क्रिया अजून सुलभ करण्याचं काम करतं. त्याचबरोबर काल, अन्नाचे संपूर्ण पचन होण्यासाठी आवश्यक वेळ म्हणजेच काळ. त्यानंतर जे काही समयोग आहे, हे वरील सर्व घटकांचा योग्य प्रमाणात समन्वयाने
जो झालेला संयोग म्हणजे त्याला आपण समयोग म्हणतो. तर हे जे काय 8 भाव बघितले होते, सॉरी 6 जे आहार परिणामकार भाव आहेत, तर हे आहार परिणामकार आपण बघितले. जसं की आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला लिहून सुद्धा दिलेलं आहे. एसीक्यू आहे आपला आहार परिणामकार भाव. तर सुरुवातीला आपण व्याख्या लिहिली. व्याख्येला एक बॉक्स करून घेतला. बॉक्स केल्यानंतर ही व्याख्या अशा पद्धतीने आपली व्यवस्थित दिसेल. आता त्यानंतर श्लोक आहे. बघा हा श्लोक या ठिकाणी लिहिलेला आहे. तर श्लोक डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिलेला पाहिजे तर तुम्ही याला एक बॉक्स सुद्धा करू शकता. खाली त्याचा रेफरन्स लिहिलेला आहे. त्यानंतर एक खाली ओळ लिहायची की आहार आहार जे परिणामकारक भाव सांगितले ते एकूण 6 भाव सांगितलेले. आहारावर परिणाम करणारे एकूण 6 भाव सांगितले आणि 6 ला मी काय केलं परत बॉक्स केलेला आहे. म्हणजे आपल्याला गोष्ट हायलाइट करायची आहे ती गोष्ट. त्यानंतर एक फ्लो चार्ट सुद्धा मी काढलेला आहे जेणेकरून एक्झामिनरला व्यवस्थित लक्षात येईल. बघा अशा पद्धतीचा एक फ्लो चार्ट सुद्धा तुम्हाला काढून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला हे 6 भाव एक्झामिनरच्या डायरेक्टली लक्षात आणून द्यायचा आहे असं त्याचा मीनिंग होतो. त्यानंतर जे काही आपल्याला 6 भाव सांगितले तर एक एक भाव आपल्याला व्यवस्थित असा बॉक्समध्ये लिहायचा आहे. त्याच्या पुढे तो काय म्हणणं आहे त्याबद्दलचं त्या पॉइंटचं म्हणणं काय आहे तर ते पुढे लिहायचं आहे. या ठिकाणी उष्माबद्दल लिहिलं आपण, वायूबद्दल लिहिलं, क्लेदबद्दल लिहिलं, त्याचबरोबर आपण स्नेहबद्दल लिहिलं. स्नेह म्हणजे काय या ठिकाणी, त्यानंतर काल म्हणजे काय, समयोग म्हणजे काय, तर हे 6 भाव आपण बघितले. त्यानंतर आता नेक्स्ट एलईक्यू जो आहे ते एलईक्यू मध्ये काय करायचं तर एलईक्यू आला तो पहिल्यांदा एलईक्यू समजून घ्यायचं. एलईक्यू मध्ये काय म्हणायचं आहे नेमकं. त्यानंतर आपल्याला काय करायचं की आता मुलं विचारतात की आपल्याला किती पेजेस लिहिला पाहिजे, एलईक्यू किती पेजेस लिहिला पाहिजे, एसक्यू किती पेजेस लिहिला पाहिजे. तर हे सगळं त्याच्या कंटेंट वरती डिपेंड आहे की कोणत्या क्वेश्चन तुम्हाला किती कंटेंट आहे, त्या क्वेश्चनचं किती विचारलं गेलेलं आहे. तर ते क्वेश्चन वाईज डिपेंड करतं. तरी सुद्धा जो एसीक्यू आहे हा एसीक्यू तुम्हाला कमीत कमी 2 पेजेस लिहायचा आहे आणि जो एलईक्यू आहे एलईक्यू आपल्याला 4 पेजेस लिहायचा आहे. समजलं. तर हे त्याचं एलईक्यूचं कंटेंट म्हणजे 4 पेजेस त्याचं कंटेंट आहे. कंटेंट म्हणजे त्याच्या कंटेंट वरती डिपेंड आहे ते गोष्ट. तरी सुद्धा आपण 4 पेजेस लिहू शकतो आणि तो क्वेश्चन आपल्याला व्यवस्थित वाचायचा. वाचल्यानंतर आपल्याला काय करायचंय तर अशा पद्धतीने आपल्याला तो क्वेश्चन सोडवायचा आहे. तर त्याबद्दल निरुक्ती, त्याची निरुक्ती तुम्ही लिहू शकता. त्याची एक शॉर्ट डेफिनेशन आहे किंवा त्याचे इंट्रोडक्शन टाइप मध्ये लिहू शकता त्याबद्दल. त्यानंतर त्याची व्याख्या, व्याख्येमध्ये श्लोक लिहिणं आवश्यक आहे. संहितेमध्ये तर श्लोक लिहावा लागतो. मोस्टली आपल्याला श्लोक लिहिण्याचा ट्राय करा. नाही येत तर मग व्याख्या लिहून टाका. मराठीमध्ये व्याख्या लिहिली तरी चालेल आणि व्याख्याला असा बॉक्स करून टाका. त्यानंतर प्रकार, आता त्या क्वेश्चनचे जर प्रकार असतील तर प्रकार आपल्याला लिहायचे. ते पण डायग्राम मध्ये किंवा फ्लो चार्टच्या हिशोबामध्ये आपल्याला ते प्रकार लिहायचे आहेत. त्यानंतर चौथी जी स्टेप आहे यामध्ये ते मुद्दे सुद्धा लिहायचे आहेत. जे प्रकारामध्ये आपण वर्णन केले हे प्रकाराचे मुद्दे लिहायचे आहेत. आणि लास्टची जी स्टेप आहे यामध्ये निष्कर्ष, आपण एवढ्या गोष्टी बघितल्या जे की एलक्यू मध्ये विचारले गेले होते, त्याचा एक शॉर्ट फॉर्म मध्ये एक निष्कर्ष टाइप, कन्क्लुजन टाइप लिहायचा आहे. तर हे सगळं होतं एलक्यू लिहिण्याचं पद्धत. आपण एसीक्यू जसा लिहिला त्याच पद्धतीने एलक्यू लिहायचा, फक्त अशा मुद्देसूद लिहायचा आहे. त्यानंतर यामध्ये काही रूल सांगितलेत. काय रूल सांगितले तर आपल्याला जेव्हा आपण क्वेश्चनचा आन्सर लिहिणार आहे तर हे आन्सर आपल्याला पॉइंट वाईज लिहायचं आहे. तुम्ही रोमन अंकामध्ये किंवा ए बी सी डी अशा पॉइंट मध्ये ते लिहू शकता. त्यानंतर जे यामध्ये आपला जो पॅराग्राफ लिहिणं अवॉइड करायचं आहे, आपल्याला बॉक्सचा यूज करायचा आहे, फ्लो चार्ट यूज करायचा आहे. यामध्ये श्लोका लिहायचे आहे, श्लोकाला बॉक्स करायचा आहे किंवा त्याचा रेफरन्स खाली लिहायचा आहे. त्यानंतर जे नवीन क्वेश्चन आहे हे नवीन पेजेस वरती आपल्याला चालू करायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेज करणं सर्वात इम्पॉर्टंट आहे. सर्वात मोठी आव्हान आहे आपल्याकडे टाइम मॅनेजमेंट. कारण की टाइम जर पुरला तर आपल्या सर्व गोष्टी व्यवस्थित होणार आहेत. त्यामुळे एक जर क्वेश्चन तुम्हाला येत नसेल तर तो त्या ठिकाणी सोडून द्या. नेक्स्ट क्वेश्चन अटेम्प्ट करा. यामुळे काय होईल की तुम्हाला जर एखाद्या गोष्टीवर तुम्ही एखादा क्वेश्चन तुम्हाला स्टक झाला असेल, आठवतच नसेल, तर तुम्ही जर त्या ठिकाणी वेळ वाया घातला तर तुमचे पुढचे जे क्वेश्चन तुम्हाला येणारे असतील ते सुद्धा तुम्हाला जातील. म्हणजे पुढे मग तो टाइम कमी होईल आणि पुढे तुम्ही पॅनिक होऊन जाल. त्यामुळे जो क्वेश्चन वरती आपण स्टक झालो, काहीच आठवत नाही, तर तो त्या ठिकाणी सोडून द्या. एक पेज त्या ठिकाणी सोडून द्या त्याला आणि पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आपण चालू करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की संहिता अध्ययन मध्ये कशा पद्धतीने आपण आयडियली पेपर प्रेझेंट केला पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त स्कोर होण्यास मदत मिळेल. तर हे सगळं आपण बघितलं पेपर प्रेझेंटेशन बद्दल. आय होप तुम्हाला हा पेपर प्रेझेंटेशनचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. खाली कमेंट मध्ये सांगा की नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती पाहिजे. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.